नमस्कार, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्याचं नाव होतं वास्तुशास्त्र एक थोतांड. आणि कालच फेसबुकवरून टोटल मराठी या चॅनेलवरून तो प्रकाशित झाला आणि बऱ्याच जणांच्या भोवया उंचावल्या, काही जणांच्या भावना दुखावल्या. तर आपल्या सर्वांच्या माहितीसाठी त्याच संदर्भातला हा व्हिडिओ मी टाकत आहे. वास्तुशास्त्र हे थोतांड आहे, परंतु ते भारतीय पुरातन वास्तुशास्त्र हे थोतांड नाही, तर परदेशावरून आलेलं, चायनामधून आलेलं जो फेंगशुईचा प्रकार आहे तो थोतांड आहे. आणि फेंगशुईमध्ये आणि भारतीय पुरातन वास्तुशास्त्रामध्ये किती तफावत आहे, किती फरक आहे, हे बघण्याचा हा व्हिडिओ. महर्षी स्थापिती यांनी वास्तुशास्त्र, पुरातन भारतीय वास्तुशास्त्राची निर्मिती केल्याचं आढळून येतं. त्याचबरोबर मानसार हा ग्रंथ देखील अतिशय लाभदायक आणि अतिशय चांगली माहिती वास्तुशास्त्र, स्थापत्यशास्त्र या संदर्भातली माहिती देणारा आहे. तसेच वास्तुविद्या आणि वास्तुशिल्पसूत्र हे ग्रंथ देखील वास्तुशास्त्रावर, त्याचबरोबर स्थापत्यकलेवर, शिल्पकलेवर आधारित असल्याचं निदर्शनास येतं. भारतीय हिंदू पुरातन मंदिरांची रचना, त्याचबरोबर मोठमोठ्या गडांची, किल्ल्यांची रचना, त्याचबरोबर मोठमोठ्या राजवाड्यांची रचना ही भारतीय पुरातन वास्तुशास्त्राच्या अनुरूप होती, त्याला पूरक होती. आणि अलीकडे आपण बऱ्याचदा फेंगशुईचा प्रकार आत्मसात करतो, फेंगशुईचा प्रकार आपल्या घरामध्ये करण्याचा प्रयत्न करतो आणि वास्तुशास्त्राची त्याला जोड देतो. तर फेंगशुईच्या प्रकारामध्ये बऱ्याचदा लटकणाऱ्या वस्तू सोडायला सांगितलं जातं. त्याचबरोबर लाफिंग बुद्धा ही मूर्ती घरामध्ये ठेवायची असे त्यांनी सांगितलेलं आहे. हे चायनामधून आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं चायनामध्येच लाफिंग बुद्धा घरामध्ये ठेवायला परवानगी नाही, त्याच्यावरती बंदी आणलेली आहे. या संदर्भात तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च देखील करू शकता. तर त्यांनी ज्या गोष्टीवर बंदी आणलेली आहे ती गोष्ट ते आपल्याला करायला सांगतायत आणि आपण करतोय. आणि आमच्यासारखा एखाद्या व्यक्ती जर ह्या चांगल्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करत असेल तर काही जणांच्या भावना दुखावतात. मी एक कट्टर हिंदू आहे, त्याचबरोबर सनातन धर्मप्रचारक आहे. त्यामुळं हिंदू धर्मरक्षण आणि हिंदूंच्या मनात हिंदूंविषयी जनजागृती करणे हा माझा प्रमुख उद्देश आहे. भारतीय पुरातन वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर उष्ण भागामध्ये गेला तर तिकडं घरांची रचना वेगळी आहे. त्याचबरोबर कोकणामध्ये गेला तर तिकडं घरांची रचना वेगळी आहे आणि मध्य महाराष्ट्रामध्ये घरांची रचना वेगळी आहे. तिथल्या वातावरणानुसार ती घरांची रचना केलेली आहे. त्याचबरोबर पुरातनामध्ये आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार, हिंदू वास्तुशास्त्रानुसार घराला एक मोठा उंबरा असावा अशी एक माहिती आहे. त्याचबरोबर दारामध्ये तुळशी वृंदावन असावं. त्याचबरोबर घराच्या भिंती हे दगडमातीच्या असाव्यात आणि त्या रुंद असाव्यात. अलीकडच्या काळामध्ये जागेच्या अभावी या गोष्टी करता येत नाहीत, तरीसुद्धा आपण ज्या शक्य तेवढ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर घरामध्ये एक मातीचं भांडं आणि एक तांब्याचं भांडं असणं गरजेचं आहे, हे वास्तुशास्त्रात सांगितलेलं आहे. परंतु आजकालच्या जमान्यामध्ये या गोष्टी आपण विसरून पाश्चात्य अनुकरण म्हणजेच चायनामधून आलेलं फेंगशुईचा प्रकार करण्याकडं आपला जास्त कल वाढलेला आहे. तर फेंगशुईचा प्रकार न करता आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार, हिंदू वास्तुशास्त्रानुसार ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच कराव्या आणि त्यामुळंच आपल्याला लाभ होईल. जर का माझ्या पहिल्या व्हिडिओमुळं जर का कोणाच्या भावना दुखावल्या असतील त्याबद्दल क्षमस्व. भेटूया नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्रीराम.